नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग आपण आमच्या घरातून करतोय आणि संध्याकाळी करतोय. तर तुम्ही हे बघू शकतात, औदुंबर भालसिंग आमच्या आज घरी आलते आणि आणि तो माझा मी 11वी सायन्सला आहे आणि हा माझा डिसेक्शन बॉक्स आहे. आणि मी ह्याला म्हटलं मग मला खूप सारे अभ्यास आहे, मला डायग्राम आहे, मला कंपाऊंड मायक्रोस्कोपची डायग्राम काढून दे. ब्लॉग शूट करतोय आणि मला त्याची डायग्राम काढायला सांगतोय. बघा असं हुशार मित्र असतातच कशासाठी, शेजारी असतात कशासाठी, मदत करण्यासाठी. शेजारी असेच वापर करून घ्या तुम्ही शेजाऱ्याचा. एक बसलाय मोबाईल बघत, काय आम्ही करत नाही का तुमची मदत? कधी करता असं अभ्यास करून तुझं मी लिहिलं नाही, हे सायन्सला आहे आणि मग यांनी काढायला पाहिजे ना ड्रॉइंग. बघा माझ्याकडून काढून मग किंवा ITL आहे तरी मी ह्याचं रात्र जागून डिप्लोमाला आम्ही डिप्लोमाला संपला ITL आता. तर बघा हे ह्यांना असा मस्का लावायला लागतो, काम करते. तुम्ही बेड कसं ऑपरेशन करायला या, हे सायन्सला बेड कापायला लागतात. बघा हे ऍप्रॉन घालायला लागते. हे ऍप्रॉन आहे, ऍप्रॉन तुम्हाला माहितीच असेल म्हणजे सायन्सला आहे. लॅब मध्ये जाताना घालायला लागतो, त्याशिवाय लॅब मध्ये एंट्री नसती. हे आमचं बॉर्डरवरचा ड्रेस कोड आहे आमचा. आणि हे आमची एवढी पुस्तकं वाचायला लागतात, एवढी पुस्तकं. ही सगळी तो माझा फापट पासार आहे. बेडवरच अभ्यास करत होतो मी, तेवढ्यात आलाय मला ह्याला मग डायग्राम काढून दे. बघा डायग्राम काढून द्या. कंपाऊंड मायक्रोस्कोपची डायग्राम काढायची आहे मला. कोणती काढायची का? ही डायग्राम मी आधी काढलेली कंपाऊंड मायक्रोस्कोपची. कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगा. आणि इतकं खास नाही आहे, मला डायग्राम काढायला जास्त आवडत नाही, पण तरी काढली कशी बशी यूट्यूबवर बघून. आणि आता मी रॉंग वेवर काढलेली, मला ह्या वेवर दुसऱ्या काढायची. आता कटाळा आलाय, मी ह्याच्याकडनं काढून घेतोय. डायग्राम काढून झाल्यावरती मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही कमेंट मध्ये सांगा ही चांगली आहे का, मी काढलेली चांगली. बघू, मला माहिती पूर्ण विश्वास आहे, ह्याचं काय नाही. म्हणजे मला ह्याच्यावर बी आहे, कारण की ITS आहे आणि खूप सारे म्हणजे डायग्राम काढायला लागतात ह्यांना. तर बघू, एक आर्टिस्ट आहे, आम्ही आर्ट काढलेले. राहू दे मास्टर तुमचा आर्ट राहू दे. तर नमस्कार मित्रांनो, आता ही डायग्राम आपण काढलेली, यातली ही यशनी काढली आणि ही मी काढलेली आहे. तर कमेंट करून सांगा नक्की कोणती चांगली वाटते. किती वेळा नमस्कार म्हणतो त्यांना. बघतोय मित्रांनो. तर मित्रांनो, मला दोन्ही टाइम फाटलेला चित्रच काढायचं होतं, आलंच नाही रे. तर आता आपण यशला डायग्राम दाखवू, यातली कोणती चांगली आली, त्याचे रिॲक्शन बघू कसे आहेत. यश, तुझ्या डायग्राम काढून झाले सगळ्या दोघदर. कोणती चांगली सांग आता. तू काढलेली चांगली का मी काढलेली? म्हणजे तू काढलेली बी चांगली आहे, ती बी चांगली आहे, पण ही जास्त चांगली. अरे बघा हे कसे आहेत, बघा मासे. नाही, आय अप्रिशिएटेड फॉर दॅट. चांगली आहे. म्हणजे आता तू 2 वर्ष झालं ITL मध्ये ड्रॉइंग काढतोय म्हणून चांगली काढणारच, पण ज्याला डायग्राम काढायला आवडत नाही तो बी असं डायग्राम काढून, म्हणजे मी स्वतःच हे नाही करते. पण आपण स्वतःचीच वावा करणार, दुसऱ्याचे स्किल्स दाखवून ठेवणार. मग तुला तू डायग्राम काढतो, एक्सपिरियन्स आहे डायग्रामचा म्हणून तू काढली, पण ऍज कम्पेअर तुम्ही. तर मित्रांनो, तसं काय नाहीये. मी 10वी मध्ये ड्रॉइंग्स लय खूप बारीक खरं 10वी मध्ये भारी ड्रॉइंग्स काढत होतो. माझे बुक्स पण भारी आहेत की मी दाखव. तुमचे बुक्स बघा, आम्हाला प्रूफ पाहिजे, जनता प्रूफ मागते. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण प्रूफ दाखवू. यांचं काय नाही, काय खोटं बोलतात. नाही खरं आहे. काय नाही, जेव्हापासून ITL ला गेलेली 10वी नंतर ITL केलेलं आहे, तेव्हापासून त्यांनी डायग्राम. ITL नाही, ITLच्या आधी पण आहे ना, आम्ही याच्या पेपरला बसलो होतो ड्रॉइंगच्या. त्या ड्रॉइंगच्या दोन्ही पेपर मध्ये A ग्रेड आहे आपल्याला, त्यामुळं आम्हाला काय नाव असते लक्षात नाही आता.
काय असते तर किती मार्क असते त्याचे तसं काय नसतंय ते 10वीच्या बोर्डाच्या पेपरला त्याला ग्रेड असतात ABC. मार्क बी असतात 7 ए ग्रेडला किती तर मार्क बी ग्रेडला 60% वाढून भेटत 60% 7% वाढून भेटतात. 7 मार्क नसते भाऊ. खेळाचे पण एवढे वाढवून देत नाही. अरे 7 मार्क असतात आणि 1.5% वाढून देते. त्याला माहिती आहे का? तुला माहिती का? मी बसलेलो 1% किती मार्काचा असतो रे अजून 5 माहिती आहे म्हणजे नाही. चांगली काढली हे बघा ही स्किल झाकूनच ठेवणार आहे स्वतःच हे करणार आहे. माय मम्मीला विचारलं तिला माहिती नव्हतं ही चांगली करते. ती म्हणली ही म्हणजे बघा ऐक आईचं मुलाकडे जास्त अट्रॅक्ट मुलांच्या कला. हो का मुला चला जाऊ देत आम्हाला अभ्यास करू दे. मला खूप अभ्यास आहे. तर बघा शेकोटी करायला आपल्याला शेकोटी. करू नको मला अभ्यास करू. आमच्या काही क्लायमेट लय थंड आहे आम्हाला आता शेकायचे. जेवणानंतर अजून थंडी वाजते. थंड क्लायमेट आपल्या बाकीच्या जिल्ह्यात लातूरला नांदेडला आपल्याकडे 13 डिग्री सेल्सिअस म्हणजे सध्या तापमान चालू आहे. बघा ही माकड बघा माकड. याला आहे काळं माकड. तर मित्रांनो औदुंबर यांनी शेकोटी पेटवलेली आहे त्याच्या घराच्या समोर आणि आता आम्ही शेकोटी करतोय. कसं वाटतंय स्वामी? लय थंडी वाजती. शेकायला या सगळ्यांनी सगळ्यांनी शेकायला या. थंडीचे दिवस चालू झालेले आहे आता म्हणजे सगळीकडे खूप थंडी आहे. आमच्या कोंडापुरीत जास्त थंडी पडायला लागली आता सध्या. मग कॅनल जवळ आहे आम्हाला आमच्या प्लॉटिंग पासून. खूप थंडी वाढली. शेकायला सगळ्यांनी. सासू घेऊन या स्वतःची शिपारुशी गँग सासू घेऊन या टाकायला जाळात. लवकर या सासू घेऊन. मी वाट ही आता ही परभणीची भाषा बोलते. बरोबर नाही भाऊ सगळीकडे सासू. आमच्याकडे आम्ही सासू नाही म्हणत बाबा. मग काय म्हणता तुम्ही? लाकडं सरपान सासू म्हणते येड्या. ही काय बघा ही सासू आहे काही. हे सासू आहे का? ही सासू आहे काही. कसली सासू आहे अशी? बरं नाही ह्याच्यामध्ये सासूचा काही गुणधर्म आहे. ही बी कडक आहे आणि जाळावती एकदम. कळालं का? म्हणूनच म्हणलं ना सासू घेऊन या सगळ्यांनी. म्हणून मला वाटतं की याला सासू म्हणतात. म्हणजे लाकडांना सरपणांना जनरली सासू म्हणतात. तुला मिनिंग सांगायला नाही लावला. सगळ्यांना सासू घेऊन यायला सांगितले. सासू घेऊन या सगळ्यांनी. आता आपल्याला त्यांच्या घरी त्यांची सासू जाळणार. अरे हो आहे का? कसा बोलतोय? सासू जाळायची म्हणतोय बघा. आहे का? डबल मिनिंग घेतोय. डबल मिनिंग कोणी घेतला? कुठली सासू? डबल तूच मला डबल मिनिंग घेतोय. डबल की ह्या लाकडांना सरपणांना सासू म्हणतात. तर थंडीचे दिवस आहे सगळीकडेच आता लोक शेकोटी करणार. आपल्याला सांगायची बी गरज नाहीये की शेकोटी करू घे. सगळेजण आता करतच असणार आहे. सगळेजण आपली आपली सासू म्हणून टाकतात ना. मग